विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या पेपरच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. असं तर बिलकुल होणार नाही, की 100ला 100 प्रश्नाचे मला उत्तर येत होते किंवा 100ला 100 प्रश्नाचे उत्तर मला येत नाही आहे. रिॲलिटी तर ही असते, की जर तुमचा अभ्यास डिसेंट असेल, सगळे विषय तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून गेलेले आहेत, तर तुम्हाला 60 प्रश्नाची उत्तरं इझिली जमू शकतात. फक्त चॅलेंज आहे एका तासात आपल्याला ते सोडवायचे आहे. 40 प्रश्न असे असू शकतात जे टफ आहे किंवा त्यातले काही क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स असतील, म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीच वाचलेले नसतील. त्या 40 प्रश्नांपैकी तुम्हाला जजमेंट घ्यायचे आहे. लक्षात घ्या, पहिले 60 प्रश्न जे सोपे आहे, सो त्या बाबतीत किंवा ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि 40 प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला जजमेंट घ्यायचे आहे. आता त्या जजमेंटमध्ये तुमचे काही चुकतील, पण काही बरोबर पण येतील. सो त्यामध्ये नाही म्हटलं तरी 5-10 मार्क आपल्याला इझिली मिळू शकतात. पण मेरिट ठरतो तुमच्या ह्या 60 प्रश्नावरती, लक्षात घ्या. सो ह्याच्यात जसे तुमचे उत्तरं चुकत जातील, सो तसं तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे हे 60 प्रश्न जे आहे सोपे, ज्याला आपण लो हँगिंग फ्रूट बनतो पहा, ते नाही चुकले पाहिजे. सो याची काळजी घ्यायची आहे. ते जर बरोबर आले तर उद्याचा पेपर तुमचाच आहे. म्हणजे एखाद्या वेळेस असं होऊ शकते की बाबा जो सर्वात अवघड वाटणारा विषय, कारण आयोग काय करणार आहे, तुम्हाला 7 पैकी मोस्ट ऑफ द 2 विषय, आता मागच्या काही वर्षात जर पाहिलं तर विज्ञान आणि चालू घडामोडी, कदाचित ते मॅथ्स रिझनिंग पण असू शकते किंवा एखाद्या वेळेस इतिहास पण अवघड करू शकतात. सो एक लक्षात घ्यायचं आहे, डोक्यात ठेवूनच जायचं आहे की 1-2 विषय आयोग 100% अवघड करणार आहे. आणि दुर्दैवाने तोच जर तुमचा पहिला विषय असेल पेपर सोडवताना, तर लक्षात घ्या तुम्ही काय केलं पाहिजे, सो तो विषय सोडून दिला पाहिजे आणि 16व्या प्रश्नापासून किंवा 11व्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात केली पाहिजे. आता असे होऊ शकते की बाबा तुम्ही प्रश्न सोडवायला गेले आणि 4-5 प्रश्नांची उत्तर तुम्हाला जमलेच नाही, तरी पण 6वा प्रश्न सोडवताना तीच ऊर्जा असली पाहिजे. कारण सागर सरांनी एक गोष्ट सांगितली होती की येणारे प्रश्न जे आहेत ते नाही चुकले पाहिजे, बरोबर. त्यामुळे 6व्या प्रश्नाला पण तुम्ही तेवढ्याच ऊर्जेने सोडवलं पाहिजे, कारण त्या 5 प्रश्नांवर मेरिट नव्हताच. 6व्यापासून तुम्ही कसे सोडवता हे मॅटर त्या ठिकाणी करत असते. बघा, आणखी महत्त्वाची गोष्ट बघा, ज्या पद्धतीनं गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, मग त्यांना प्रश्न विचारला गेला की बाबा, म्हणजे काय प्रूफ आहे तुमच्याकडे की तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली होती. सो त्याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या मुद्रा आहेत, म्हणजे गौतम बुद्धांच्या अभय मुद्रा आहे, भूमिस्पर्श मुद्रा आहे, की मी ज्ञानप्राप्ती करत असताना हे आसमंत, आजूबाजूचा परिसर, ही भूमी त्या ठिकाणी साक्षीदार होते. तसंच तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा टेबल आहे, खुर्ची आहे, पेन आहे, वही आहे, पुस्तकं आहे, तुम्ही स्वतः आहे, हे सगळेजण साक्षीदार होते. त्यामुळं स्वतःच्या अभ्यासावरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. कॉन्फिडेंटली उद्याच्या पेपरसाठी जा. आणखी महत्त्वाची गोष्ट, ह्या जर 2 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या तर उद्याचा पेपर तुमचाच आहे, समजून घ्यायचं. बघा, नंबर 1, तुम्हाला भावनांचं शस्त्र बनवता आलं पाहिजे किंवा भावनांना शस्त्र बनवता आलं पाहिजे. इमोशनल इंटेलिजन्समध्ये त्याला म्हणतात वेपनायझेशन ऑफ इमोशन्स. सो इमोशन्सला तुम्हाला वेपन बनवता आलं पाहिजे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही जी परिस्थिती आहे आता, सो ह्या परिस्थितीला संधी बनवता आलं पाहिजे. जर तुम्ही आजच्या परिस्थितीला संधी बनवू शकले तर उद्याचा पेपर तुमचाच आहे. धन्यवाद.